हा व्हिडिओ आहे कल्याण डोंबिवली मनपा रुग्णालयातला। महापालिकेच्या कोपर परिसरातल्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये सोमवारी संध्याकाळी शिंदेंच्या एका नगरसेवकानं डॉक्टरांना मारहाण केली। या घटनेच्या निषेधार्थ सगळे हॉस्पिटल्स आणि आरोग्य केंद्रांचे डॉक्टर आणि परिचारकांनी काम बंद आंदोलन केलं। ही घटना नेमकी का घडली ते पाहूया। या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे हे डॉक्टरांना मारहाण करतायत, शिवाय धमक्याही दिल्या। आता हे का झालं ते आधी पाहूयात। सोमवारी प्रसूतीसाठी एक महिला तिथं दाखल झाली। सीझरद्वारे तिचं बाळंतपणही करण्यात आलं, मात्र त्यानंतर नवजात बाळाला प्रकृती संदर्भातील काही अडचणी होत्या। शास्त्रीनगर रुग्णालयातील NICU पूर्ण क्षमतेनं भरलेला होता, त्यामुळं बाळाला तिथं दाखल करणं शक्य नव्हतं। त्यामुळं स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सृष्टी बाविस्कर आणि डॉक्टर वैभव साळुंके यांनी बाळाला पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। यावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी स्थानिक नगरसेवकाशी संपर्क साधला। डॉक्टर रुग्णसेवेत व्यस्त असल्याने त्यांना मोबाईलवर प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर नगरसेवक महोदय रुग्णालयात पोहोचले। त्यानंतर नगरसेवक म्हात्रेंनी डॉक्टर वैभव साळुंके आणि डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांना शिवीगाळ करत मारहाण केली। या हल्ल्यात डॉक्टर वैभव साळुंके जखमी झालेत। डॉक्टरांच्या बचावासाठी पुढे आलेल्या परिचारका नमिता उबाळे आणि द्रव्या गिरी यांनाही धक्काबुक्की करण्यात आली। हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना देण्यात आली। त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय ते ऐका। आज आमच्याकडे जे आमचे शास्त्रीनगर हॉस्पिटल, त्याचबरोबर रुक्मिणीबाई हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटल्सचे सर्व डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ एक डेलिगेशन घेऊन आले होते। त्याचबरोबर IMHचे आणि त्याचबरोबर इतर युनियनचे लोक आले होते। त्यांनी मला लक्षात आणून दिलं की तिथे काल संध्याकाळी एक घटना घडली, ज्याच्यामध्ये डॉक्टरांविरुद्ध आणि काही पॅरामेडिकल स्टाफ विरुद्ध मारहाण करण्यात आली। तर त्या अनुषंगाने आम्ही दखल घेतलेली आहे आणि रीतसर जे काही योग्य न्यायिक प्रक्रिया आहे त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करूया। त्यांनी FIR करावा त्याची मागणी केलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। या मारहाणीच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन छेडलं गेलं। या आंदोलनामुळे रुग्णालयातील OPD सेवा पूर्णपणे बंद राहिली, मात्र इमर्जन्सी सेवा सुरू होती। या प्रकरणातले CCTV फुटेज समोर आले आहेत आणि ते चांगलेच व्हायरल सुद्धा होत आहेत। यावरूनच पोलिसांकडून तपास देखील सुरू आहे। तसंच CCTV फुटेजमध्ये दिसणारे आणि मारहाण करणारे नगरसेवक रमेश म्हात्रे यांची अधिकृत भूमिका मात्र अद्याप समोर आलेली नाहीये। दरम्यान या प्रकरणावर एकनाथ शिंदेंकडून काय नेमकी कारवाई केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मुंबई तकसाठी मिथिलेश गुप्ता, कल्याण डोंबिवलीहून।